मुंबईमध्ये भाजपचा 114 प्लसचा आमदार आहे। स्वबळावरती 114 जागा जिंकण्याचं उद्दिष्ट आमदार मनीषा चौधरी यांनी घोषणा केली आणि भाजपने शिवसेनेला खुलं आव्हान दिलंय। दीपक भातुसे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहे। दीपक, ज्या महापालिका निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून हे सगळं वाकयुद्ध सुरू होतं, आता थेट खुलं आव्हान दिलंय। भाजपची भूमिका स्पष्ट झाली आहे का? अजित, भाजपची भूमिका स्पष्ट नाहीये, परंतु भाजपमध्ये जी भूमिका आहे ती कार्यकर्ते आणि आमदार समोर मांडतात की भाजपने महापालिका निवडणुकीत, विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर समोर जावं। अजून बड्या नेत्यांनी म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते प्रदेशाध्यक्षांपर्यंत या संदर्भात त्यांनी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। परंतु एकूण कार्यकर्त्यांच्या भावना असतील किंवा मग इतर आमदारांच्या भावना असतील, मुंबईतील कार्यकर्त्यांच्या, मुंबईतील आमदारांच्या, नगरसेवकांच्या भावना असतील, त्या भावना या स्वबळावर निवडणूक लढवाव्या अशा आहेत। कारण भाजप आणि शिवसेनेचे गेल्या काही दिवसात बिघडलेले संबंध आपण बघितले। शिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांवर होणारे टीका, आशिष शेलार ज्या पद्धतीने शिवसेनेविरोधात वारंवार आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि शिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांवर, मग आशिष शेलार असतील किंवा थेट मुख्यमंत्री असतील किंवा दिल्लीतील नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शहा यांच्यावर सुद्धा शिवसेनेने अगदी टोकाची टीका केली होती, खालच्या स्तराला टीका केली होती। ती टीका कुठेतरी भाजपच्या आमदारांच्या, नगरसेवकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या डोक्यात आहे मुंबईतल्या, आणि तीच भावना आमदार मनीषा चौधरी यांनी आजच्या मेळाव्यामध्ये, भाजपच्या मेळाव्यामध्ये बोलून दाखवली। आणि विशेष म्हणजे या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सगळे बडे नेते हजर आहेत आणि मुख्यमंत्र्यांसमोर ही भावना त्यांनी कार्यकर्त्यांची मांडलेली आहे। आता निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्र्यांना, कारण वारंवार युतीच्या संदर्भात जेव्हा निर्णय होतो तेव्हा कार्यकर्त्यांच्या ज्या भावना असतात त्या भावना विचारात न घेता वरिष्ठ पातळीवर नेते निर्णय घेत असतात। परंतु यावेळेला असं चित्र होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी आतापासूनच हा दबाव सुरू केलाय की 114 प्लसचं टार्गेट आपल्याला महापालिकेला ठेवलं पाहिजे आणि स्वबळावर मुंबई महापालिकेमध्ये आपली सत्ता आली पाहिजे, त्या दृष्टीने आतापासून तयारीला लागलं पाहिजे। त्यामुळे स्वबळाची बातमी आता पक्षातले आमदार बोलू लागलेत। उद्या हीच भूमिका रेटण्यासाठी आमदारांकडनं, नगरसेवकांकडनं, मुंबईतील कार्यकर्त्यांकडनं पक्ष नेतृत्वावर निश्चितच दबाव येणार आहे आणि या दबावापुढे पक्ष नेतृत्व काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। परंतु सध्या तरी एकूण जर चित्र बघितलं शिवसेना भाजपमधल्या मैत्रीचं, संबंधाचं, तर निश्चितच भाजपच्या नेत्यांमध्ये सुद्धा, वरिष्ठ पातळीवर सुद्धा मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर जाणार। खरं दीपक, आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत आक्रमकपणे प्रचार केला जाणार, तशी रणनीती आखली जाणार आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आतापासून समोर यायला लागल्या आहेत। धन्यवाद या माहिती करता आपल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।